Good morning, students. Today we are looking our next concept about a division, how to do a division. In yesterday's video we learned how to do a division by a single digit and how to do a division by a two-digit number. So we are looking our fourth lesson, that is multiplication and division, standard fifth, and from that we are studying how to do a division of a given number by a two-digit number. Yesterday we learned how to divide any number by a single digit and also by a two-digit number by making a multiplication table. In previous videos or yesterday's lecture we learned how to do a divide any number by using the multiplication table. But today we are looking next shortcut method or another method for division, that is how to do division when divisor is big. जेव्हा डिवायझर खूप बिग असेल म्हणजे 30 पेक्षा ग्रेटर आला असेल तर आपण डिव्हिजन कशी करू शकतो. सो दॅट there are two steps and we are looking all the steps how to do a division when divisor is big. म्हणजे ज्यावेळी आपण ज्या संख्येने भाग घालवायचा आहे ती संख्या जर मोठी असेल, जस्ट लाईक ग्रेटर दॅन 30, कारण आपल्याला 30 पर्यंत टेबल माहिती आहेत किंवा आपण मॅक्झिमम 50 पर्यंत टेबल इझिली तयार करू शकतो. तर 74 चा टेबल तयार करणे आणि त्याच्यानंतर डिव्हिजन करणे एवढं करण्यापेक्षा दिस इज अनदर मेथड टू सॉल्व अ डिव्हिजन प्रॉब्लेम. सो लेट्स स्टार्ट. व्हॉट we are doing first, we have to write a number into a horizontal arrangement into vertical arrangement. Convert this horizontal arrangement to vertical arrangement. That is, I am writing here dividend 5684 divided by 74. This is our what? Dividend. It is divisor. Now we have to start our division. So for that, step 1, what we have to do, this is our rough work. All this work I am doing on the horizon, on the right side of this line is a rough work. So काय करायचंय बघा, आपल्याला आता 74 ने डिव्हाइड करायचंय कोणाला, 5684 ला. सो दॅट फर्स्ट चेक फर्स्ट डिजिट ऑफ अ डिव्हिडंड. फर्स्ट डिजिट, व्हॉट इज द फर्स्ट डिजिट ऑफ इट? 5. अँड डिवायझर, फर्स्ट डिजिट, डिवायझरचं फर्स्ट डिजिट किती आहे? 7. and what is our first digit or divisor किती आहे आपला? 74. so this first digit 5 is less than this complete divisor 74. This 5 is less than 74. त्यामुळे आपण 5 ला 74 ने डिवाइड करू शकतो का? नाही. सो टेक अ नेक्स्ट डिजिट ऑफ आफ्टर दिस 5 फ्रॉम द डिव्हिडंड. त्यामुळे काय करायचंय, 5 नंतर जो नेक्स्ट डिजिट आलाय डिव्हिडंड मध्ये त्यांना एकत्र लिहायचंय. 56. 5 नंतर कोणता आहे डिजिट? 6. तो मी घेतलाय 56. अगेन चेक 56 इज लेस दॅन और ग्रेटर दॅन डिवायझर. इट इज अगेन लेस दॅन 74. डिवायझर पेक्षा हा पुन्हा एकदा लहान आला. सो व्हॉट वी हॅव टू डू? मूव टुवर्ड्स अ थर्ड डिजिट. नाउ टेक दिस नेक्स्ट ऑल 3 डिजिट 568. आपण पहिल्यांदा काय केलं, फर्स्ट डिजिट चेक केलं, डिवायझर पेक्षा स्मॉल आहे की ग्रेटर आहे? स्मॉल आलं. त्यामुळे काय केलं आपण, नेक्स्ट डिजिट घेतलंय 56. 5 आणि 6 घेतलं, नंबर बिकम 56. पुन्हा चेक केले की डिवायझर पेक्षा ते लहान आहे की मोठा आहे? इज 56 इज ग्रेटर दॅन और लेस दॅन डिवायझर? Yes, it is less than divisor. So what we are doing? Again taking a next digit from dividend. पुन्हा next digit घ्यायचं dividend मधून. What is it? 8. The number become 568. And this 568 is greater than this divisor 74. Yes. Now we can divide this 568 by 74. आपण आता 568 ला
डिव्हाइड करू शकतो 74 ने. सो पहिला आपला फर्स्ट ग्रुप किती झाला, 3 डिजिटचा झालाय. आता वी हॅव टू फाइंड आउट द कोशंट. आता 568 74च्या टेबलमध्ये येतं की नाही, तो आपल्याला इथे कोशंट लिहावा लागतो. तो फाइंड आउट करण्यासाठी टू फाइंड कोशंट. आता आपल्याला कोशंट फाइंड आउट करायचंय. त्यासाठी काय करायचं तुम्ही, व्हॉट वी हॅव टू डू, टेक दिस फर्स्ट डिजिट ऑफ अ डिव्हायझर अँड 7 and this first 2 digit of this 5, that is dividend. आता आपला डिव्हिडंड कोण आहे, 568. दिस इज अवर डिव्हिडंड and 74 is डिव्हायझर. 74 कोण आहे, आपला डिव्हायझर आहे. आता आपण काय करायचंय, फर्स्ट डिजिट चेक करायचंय. 5 and 7. 5 is less than 7. सो आपण 7 ने डिवाइड करू शकतो का, नाही. देन चेक 56. 56 इज लेस दॅन 7, ग्रेटर दॅन 7. त्यामुळे आपण 56 काय करायचंय, पहिल्या 2 डिजिटचा नंबर घ्यायचा आहे 56 आणि चेक करायचंय तो डिव्हायझर मधल्या फर्स्ट डिजिट पेक्षा ग्रेटर येतो की नाही. येस, 56 इज ग्रेटर दॅन 7. त्यामुळे आपण 56 ला 7 ने डिवाइड करू शकतो. लेट्स डू द डिव्हिजन. दॅट इज 56 divided by 7. 7 8 जा 56. What is the quotient? Quotient is 8. याचा quotient किती आलाय, 8. त्यामुळे काय करायचंय, जो quotient इथे येणार आहे, which one quotient we are getting by this division, by this quotient we have to multiply our divisor. What we have to do, we have to multiply 74 by this quotient. This is our divisor. This is our quotient. जो आपल्याला ह्या डिव्हिजनचा कोशंट मिळालाय त्याने आपल्या डिव्हायझरला मल्टिप्लाय करायचं. लेट्स डू द मल्टिप्लिकेशन. 8 4 जा 32. सो आय एम रायटिंग हिअर 2 3 हिअर. 8 7 जा 56. 8 7 जा 56. 56 plus 3 59. So number we get, that is 592. But this 592 is greater than 568. बघा आपल्याला हे जर 592 आन्सर मिळालंय तर ते आपल्या डिव्हिडंड पेक्षा काय येते, ग्रेटर येते. त्यामुळे आपण 74 into 2 केलंय, 8 केलंय, ते आन्सर काय येते 592. आणि जे ग्रेटर आहे डिव्हिडंड पेक्षा, त्यामुळे आपण काय करणार आहोत, ह्या 8 पेक्षा, ह्या क्वोशंट पेक्षा एक नंबर कमी घेणार आहोत. विच वन इज, नाउ वी आर मल्टिप्लाइंग दिस 74 by 7. 7 4 जा 28. 7 7 जा 49. 49 plus 2 51. Now this number is 518 and this 518 is less than 568. त्यामुळे आपण ह्या डिव्हिडंड मधून सबट्रॅक्ट करू शकतो. So what is our new quotient? That is 7. So 74 7 za, what is the number? 518. And do the subtraction. So 8 minus 8 is 0. 6 minus 1 is 5. 5 minus 5 is 0. So no need to write. Now we have to copy this. पहिल्यांदा चेक करायचं की 50 हा स्मॉल आहे की ग्रेटर आहे, 74 पेक्षा स्मॉल आहे. सो स्मॉल आहे, सो वी हॅव टू टेक अ नेक्स्ट डिजिट, दॅट इज, व्हॉट इज अ नेक्स्ट डिजिट, 4. सो नाउ नंबर बिकम 504. बघा आताच आपण चेक केलं होतं, when we are multiplying 74 by 7 we get 518 and which is greater 518 that we are getting, that is we have to find out the next quotient. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे न्यू नंबर कोणता आहे, 504 is our new dividend and 74 is a divisor. पुन्हा सेम प्रोसिजर, किंवा आपण इथे चेक केलंय बघा की जेव्हा आपण 70, when we are multiplying 74 by 7 we get 518. When we are multiplying 74 by
7 we get 518 and which is greater than 504. त्यामुळे आपण 504 मधून सबट्रॅक्ट करू शकत नाही 518 ला. सो लेट्स टेक 6. 7 पेक्षा एक नंबर कमी घ्यायचा 74 into 6. So what is our answer? 6 4 जा 24 carry 2, 6 7 जा 42, 42 plus 2 44. That is 74 6 जा how many? 74 6 जा how many? 444. And this 444 is less than 504. Yes. बघा डिव्हिडंड पेक्षा कमी आलाय त्यामुळे आपण सबट्रॅक्ट करू शकतो. सो व्हॉट इज अवर नेक्स्ट क्वेश्चन? दॅट इज 6. दॅट इज 74 6 जा how many? 444. So now do the subtraction. 4 minus 4 is 0. 0 minus 4 is possible? No. So take this. Now I am doing this subtraction here. 504 minus 444. 4 minus 4 0. We cannot subtract 4 from 0. So I am taking borrow from previous place. 0 become 10. 5 becomes 4. 10 minus 4 is 6. So what is our answer? Answer is 60 is our remainder. So what is the answer of our given question? Quotient is 76. Remainder is equal to 60. अशा प्रकारे आपण काय करू शकतो? This is the another method to solve a division. It is quite complicated, but if you are take a practicing on it, you can easily solve it. बघा काय केलंय, just revise it again. What I am doing first, पहिल्यांदा काय करून घ्यायचंय तुम्हाला? First we have to write down this horizontal arrangement into vertical arrangement. This is by using this symbol. Write down dividend below this horizontal line and in the bracket write down the 74, that is divisor. So first check dividend first digit, that is 5, and what is our divisor is 7. So let's check. Dividend first digit is 5. Check whether it is smaller or greater than 70. Divisor काय करायचंय? डिव्हिडंडचं फर्स्ट डिजिट डिवायझर पेक्षा ग्रेटर आहे की स्मॉलर आहे ते चेक करायचंय. सो लेट्स चेक. 5 इज लेस दॅन 74. सो वी कॅनॉट डिव्हाइड 5 बाय 74. त्यामुळे आपण काय करू, जर डिव्हिडंडचं फर्स्ट डिजिट हे डिवायझर पेक्षा स्मॉल आलं तर आपण डिव्हाइड करू शकत नाही. सो लेट्स चेक. देन टेक अ नेक्स्ट डिजिट फ्रॉम द डिव्हिडंड. त्यामुळे काय घ्यायचंय, 5 नंतर कोणता नेक्स्ट डिजिट आहे? 6. सो नंबर बिकम 56. आता पुन्हा चेक करायचंय. 56 इज ग्रेटर और लेस दॅन 74. इट इज लेस दॅन 74. अगेन वी कॅनॉट डिवाइड. देन व्हॉट वी हॅव टू डू? वी हॅव टू टेक थर्ड डिजिट. सो नंबर बिकम व्हॉट? 568. नाउ इट इज ग्रेटर दॅन 74. So we can easily divide 568 by 74. So what is our now here dividend? 568, and what is our divisor? 74. Now we have to do division, means we have to find the quotient. आपल्याला इथे quotient find out करायचं आहे. So that for that what we have to do first? Take the first digit of both dividend and divisor. What is 5 and 7? And 5 is less than 7. So we cannot divide it. Then take a next digit, that is 6. Number become 56, and 56 is greater than this 7. त्यामुळे आपण काय करू शकतो, 56 ला 7 ने डिवाइड करू शकतो. So let's do the division. 7 8 जा 56, and this is our quotient. So by this quotient we have to multiply our divisor. काय करायचंय, जे क्वोशंट मिळणार आहे आपल्याला त्याने आपण काय करायचंय, डिवायझरला मल्टिप्लाय करायचंय. सो व्हॉट इज अवर डिवायझर? 74. नाउ मल्टिप्लाय दिस 74 बाय 8. सो व्हॉट इज द आन्सर इज कमिंग? 592. But look at this group. We required 566. We get 592 when we are multiplying with this 8.
बट दिस 592 इज ग्रेटर, त्यामुळे आपण काय सबट्रॅक्ट करू शकत नाही. त्यामुळे काय करायचं आहे, जो कोशंट आला त्याच्यापेक्षा नंबर 1 ने कमी घ्यायचा आहे. सो वी आर मल्टिप्लाइंग दिस 74 by 7. व्हॉट इज अवर आन्सर? 518. येस, अँड इट इज अ स्मॉल दॅन 568. बघा 518 हा स्मॉलर आहे 568 पेक्षा, त्यामुळे आपण इझिली इथे सबट्रॅक्ट करू शकतो. त्यामुळे काय करायचंय, व्हॉट इज अवर न्यू क्वेश्चन? 7. सो 74 7 जा हाऊ मेनी इट इज? 518. डू द सबट्रॅक्शन, आन्सर इज 50. नंतर काय चेक करायचंय, 50 हा 74 पेक्षा ग्रेटर आहे का? नाही. सो कॉपी दिस नेक्स्ट डिजिट. आणि जर इथे ग्रेटर नंबर असेल तर आपल्याला काय करायचंय, डिव्हिजन कॅरी फॉरवर्ड करायचे, त्याच्यानंतर डिजिट कॉपी करून घ्यायचं. लेट्स कॉपी दिस नेक्स्ट डिजिट, दॅट इज 4. नंबर बिकम 504. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द नेक्स्ट क्वेश्चन. सो हाऊ टू फाइंड आउट? our new dividend is 504 and we have to divide it by 74. So in previous step we already done, when we are multiplying 74 by 7 we get number greater than this 504. So let's do the multiplication by 6. 7 पेक्षा एक नंबर कमी घेऊन बघूया आपण. 6 74 6 how many it is? 444 and it is less than 504. त्यामुळे आपण काय करू शकतो, which one is our new quotient? 6. So 74 6 are 444 and what is our remainder? 60. So in this way you can do a division when divisor is big. Thank you. Now we are looking a second example for more understanding. आपण आधी एक फर्स्ट एक्झाम्पल बघितलंय. नाउ वी आर लुकिंग अवर सेकंड एक्झाम्पल. इन फर्स्ट एक्झाम्पल आय एम टेकिंग अ 4 digit number. Now here I am taking a 5 digit number, that is 56,741 divided by 68. First step, what is our first step? We have to arrange the division into a vertical arrangement, that is 56,741 divided by which? 68. So what is our dividend? This is our dividend. This is our divisor. Now let's do the division step 1 to find out the quotient. So let's start a division. What we have to do first? Check the first digit of a digit of a dividend with divisor. First digit किती आहे? 5 and it is less than 68. So it is not possible to divide. Division not possible. So what we have to do? We have to take a second digit. So what is number become 56. Again 56 is less than 68. So division not possible. Division not possible. So that what we have to do? We have to take a third digit together. So number become 567 and it is greater than which number? Divisor 68. So division possible. We can divide 567 by 68. So this is our new divisor and this is our new dividend. So आपल्याला आता काय करायचंय? डिव्हिजन करायचे. 567 divided by 68. For that we have to find out what? Quotient. So let's find out quotient. Quotient find out करण्यासाठी काय सांगितलं मी? Take the first digit of a dividend and check whether it is less than or greater than divisor first digit, that is 6. 5 is less than 6, so division not possible. Then take next digit, that is along with 5, that is 56, and 56 is greater than this first digit, that is 6. Therefore 56 divided by 6 is possible.
So let's do 56 divided by 6. 6 9s are 54. So quotient is 9. त्यामुळे काय करायचं, जो क्वोशंट आपल्याला मिळतो त्याने आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो. कोणाला, डिव्हायझरला. सो व्हॉट इज अवर डिव्हायझर इज 68. So now multiply 68 multiply by what is our quotient 9. This 9 is coming here. So 9 8s are 72. So 2 here, 7 as a carry. 9 6 are 54. 54 plus 7 61. 54 plus 7 is 61. And 612 is greater or smaller than 567. It is greater than 567. So it is not possible. So what we have to do? बघा 612 हा ग्रेटर आहे 567 पेक्षा, त्यामुळे इथे आपण सबट्रॅक्ट करू शकत नाही. सो मल्टिप्लाय दिस 68 बाय विच 8. 9 पेक्षा एक नंबर कमी घ्यायचा आहे. 8 जा 64 कॅरी 6. 8 6 are 48. 48 plus 6, how many? 48 plus 6 is 49, 50, 51, 52, 53, 54. So what is our new number? 544. Let's check it is greater than or smaller than. Yes, it is smaller than 567. It is smaller than 567. त्यामुळे आपण इथे सबट्रॅक्ट करू शकतो. सो व्हॉट इज अवर न्यू क्वेश्चन, दॅट इज 8. 68 8 जा हाऊ मेनी? 544. So what is the answer of subtraction? 7 minus 4 is 3. 6 minus 4 is 2. 5 minus 5 is 0. Now check 23 smaller or greater? Smaller. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट नंबर कॉपी करून घ्यायचा आहे, दॅट इज 4. सो नंबर बिकम 234. नंबर काय तयार झालाय आपला? 234. नाउ वी हॅव टू फाइंड आउट अवर सेकंड क्वेश्चन. आपल्याला आता काय करायचंय, सेकंड क्वेश्चन फाइंड आउट करायचंय. सो नाउ व्हॉट इज अवर न्यू डिव्हिजन? 234 डिवायडेड बाय 68. पुन्हा सेम प्रोसिजर फॉलो करायचे. काय करायचंय, फर्स्ट डिजिट घ्यायचंय 2. चेक करायचंय डिवायझरच्या फर्स्ट डिजिट पेक्षा लेस आहे की ग्रेटर आहे? लेस आहे. सो डिव्हिजन नॉट पॉसिबल. नाउ आय एम टेकिंग अ नेक्स्ट डिजिट अलॉंग विथ दिस फर्स्ट, दॅट इज 23 डिवायडेड इज लेस दॅन 6. सो 23 इज ग्रेटर दॅन 6. त्यामुळे आपण 23 ला 6 ने डिवाइड करू शकतो. लेट्स डू द डिव्हिजन. 23 डिवायडेड बाय 6. 6 3 जा 18. रिमाइंडर इज 5. सो व्हॉट इज अवर क्वोशंट इज 3. त्यामुळे आपण चेक करूया. 68 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर किती आन्सर येत आहे? 8 3 जा 24. 6 3 जा 18. 18 प्लस 2 20. 204. Yes, it is less than 234. Means it is possible. So what is our next quotient is 3. So 68 3s are 204. So what is our answer? 4 minus 4 is 0. 3 minus 0 is 3. Now copy this last digit. That is what is our last? 1. 301. So check. Now we have to find out our third quotient. I am doing this calculation here. We have to find out our third quotient, that is 301 divided by 68. काय करणार आपण आता? पुन्हा चेक करायचंय. फर्स्ट डिजिट 3 इज लेस दॅन 6. सो डिव्हिजन नॉट पॉसिबल. नो डिव्हिजन. नाउ मेक अ ग्रुप ऑफ दिस फर्स्ट 2 digit 30. Yes, 30 is greater than 6. Division possible. We can divide 30 by 6. So what is 30 divided by 6? 6 5s are 30. Answer is 0. आपला क्वेश्चन किती मिळाला आपल्याला? 5. त्यामुळे आपण चेक करूया. 68 ला 5 ने मल्टिप्लाय करून 68 5s are 5 8s are 40. 6 5s are
30. 30 plus 4, 34. So we get 340. But which is greater than 301. आपल्याला 340 मिळालंय जेव्हा आपण 5 ने मल्टिप्लाय केलंय, पण इट इज ग्रेटर दॅन 301. त्यामुळे आपण सबट्रॅक्ट करू शकत नाही 301 मधून 340. सो व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू मल्टिप्लाय इट बाय 4. 5 पेक्षा एक नंबर कमी घ्यायचा, दॅट इज 4. 68 4 जा, 8 4 जा 32, कॅरी 3, 6 4 जा 24, 24 plus 3 is 27. So number is 272 and which is less than 301. So we can do a subtraction. What is our new quotient? 4. So 68 4 za 272. Now do the subtraction. I'm doing a 301 minus 272 subtraction. 1 minus 2 is not possible. Take borrow from previous place. This is become 10 when it is not possible. So I am taking borrow from 3. This 3 become 2. 0 become 10. And 1 is required borrow. So this 10 become 9. So 11 minus 2 is 9. 9 minus 7 is 2. And 2 minus 2 is 0. So answer is 29. This is our answer of our division. So what is our quotient? Quotient is equal to 834 and remainder is equal to 29. तुम्हाला हे जे काही सर्व रफ वर्क आहे ते काय करायचंय, साइड पेजला करायचंय किंवा नेक्स्ट दुसऱ्या कोणत्याही रफ पेजवरती तुम्ही करू शकता. अँड यू हॅव टू ओनली राईट डाऊन दिस division answer only here. So in this way you can do a division of a number when divisor is big. Thank you.